नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की गुंजा ही फरची पुसत असते. विजया आणि मधू तेथेच असतात. तर विजया म्हणते की अगं गुंजा, हे काय करतेस? जरा जोर लावून फरची पुस ना. झाडून कसे घेवावी की खसखसून, आणि फरची पुसावी ही खसखसून. तेव्हा तू जरा व्यवस्थित काम कर, आणि त्या कापडाला जर फरचीची माती तर लागायला नको का? मधू म्हणते की वहिनी, हे काय बोलतास? गुंजा काम करतच असते. गुंजा काम करते म्हणून घर स्वच्छ राहते आणि घर कसे लकलक करते ते. तेव्हा विजय म्हणते की अगं, कायम मी तिच्याकडे लक्ष ठेवून असते म्हणून हे सर्व होते. गुंजा म्हणत असते की खसखसून तो टेबल धुतला तेव्हा घरामध्ये किती मोठा राडा झाला. मधूला हसू येते आणि मधू म्हणते की वहिनी, द्या आता गुंजाला उत्तर. गुंजा म्हणते की खरंच माझी आजी कायम म्हणत असते की कधी नाकावर माशी सुद्धा बसून देत नाही. तर विजय म्हणते की तुझी आजी खरंच एकदम बरोबर बोलते. आता मी तुला काय उत्तर देऊ? तेव्हा दरवाजा वाजतो. तर मधू म्हणते की कोण आहे गुंजा बघ. तेव्हा गुंजा दरवाजा उघडते तर चमन आलेला असतो. चमन लगेच गुंजाला विचारतो की मी आतमध्ये येऊ का? गुंजा म्हणते की कशाला, कोण आहेस तू? आतमध्ये काय डोकवतोस आणि तुझं नाव काय ते सांग. तेव्हा चमन म्हणतो की माझं नाव चमनच आहे, पण मला ते कबीर साहेब कुठे आहेत ते सांगता का? गुंजा विचार करते की साहेबाचे डायरेक्ट यांनी नाव कसे घेतले असेल, म्हणून ती पुन्हा चमनला म्हणते की अरे डुचक्या, तुझं काम काय आहे ते अगोदर सांग. चमन म्हणतो की मला ती मृण्मयी आहे ना, त्यांनी मेसेज दिलेला आहे आणि ॲड्रेस सुद्धा. तेव्हा गुंजा ओरडते, अरे जरा व्यवस्थित बोल ना. मधू विचारते की अगं कोण आहेस, आणि काहीतरी मागण्यासाठी आला असेल, म्हणून गुंजा चमनला म्हणते की तू जा इथून, मला खूप कामं आहेत. चमन म्हणतो की मी इथे काम करण्यासाठीच आलो आहोत. गुंजा म्हणते की येथे तू काय काम करणार? तेव्हा चमन म्हणतो की मी नोकराची नोकरी. तेव्हा गुंजा म्हणते की अरे इथे कुणाला नोकराची गरज नाही, येथे काम करणारे भरपूर माणसे आहेत. गुंजा म्हणते की सोंगाड्या कुठला, म्हणून गुंजा त्याला दरवाजाच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न करत असते. चमन हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो. झालेला सर्व आरडाओरडा पाहून कबीर आणि सुबोध धावतच येतात. सुबोध आणि रेशीम म्हणतात की हे सर्व काय चालले? गुंजा म्हणत असते की याला अगोदर घराच्या बाहेर काढा. तेवढ्यात कबीर जोरात ओरडतो आणि थांबा असे बोलतो. तेव्हा सर्वजण शांत होतात. तेव्हा चमन लगेच कबीरला म्हणतो की कबीर बाबा, तुम्हीच ना? तेव्हा चमनच्या हातातील ती बॅग पाहून लगेच कबीर म्हणतो की तू चमनच ना? तेव्हा चमन मात्र इंग्रजीमध्ये सुद्धा काहीतरी कबीर बरोबर बोलतो. तेव्हा सुबोध म्हणतो की आता असे वाटले की दोन माणसे संगच भेटली. तेव्हा चमन म्हणतो की काय आहे की मी नॉर्थचा आणि मला मराठी भाषा बोलायला आवडते, म्हणून मी मराठी सुद्धा बोलतो, आणि एका महाराष्ट्रात जर राहायचे असेल तर मराठी बोलायलाच हवं, आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये काम करत होतो तेव्हा तेथे मी इंग्लिश बोलायचे शिकलो. अशोक दादा म्हणतात की हे सर्व ठीक आहे, पण कबीर तू याला इथे का बोलावलेस? तेव्हा कबीर म्हणतो की आपल्याला लग्नामध्ये याची मदतच होईल आणि कामामध्ये हातभार लागेल, म्हणून मी नोकराचे काम करण्यासाठी येथे याला बोलावले. तेव्हा रेशी म्हणते की कबीर दादा, तू जो निर्णय घेतला खरंच मला खूप आवडला, कारण आपल्याला घोळणं घालणं लागून काम करणारा माणूस हवाच होता ना, असे ती गुंजाकडे पाहून बोलत असते. गुंजाला मात्र खूप वाईट वाटत असते. मधू म्हणते की कबीर, पण तो हातामध्ये आपली बॅग सुद्धा घेऊन आला. तेव्हा चमन म्हणतो की नाही, मी सकाळी उठून 9 वाजता इकडे येईल आणि काम झाल्यानंतर रात्री परत माझ्या घरी जाईल. कबीर सांगतो की बाकीची सर्व बोलणी याच्याबरोबर माझी झाली आहेत. तर लगेच गुंजा म्हणते की याला तर माझ्या पायतानाची सुद्धा सर येणार नाही. तेव्हा रेशीम म्हणते की गुंजा तू शांत हो. गुंजा म्हणते की याला माझ्यासारखी कामं करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही याला जायला सांगा. रेशीम म्हणते की तू काय काम करतेस ग? विजय म्हणते की अरे कबीर, पण आता आपल्याला घरात 2-2 नोकरं कसे परवडणार? तेव्हा रेशीम म्हणते की अगाई, माया मामींना आपण शब्द दिला की लग्न हे व्यवस्थित पार पडणार, मग त्याच्यामध्ये काहीतरी कामाची कोणतीही कुचराई नको. कबीर म्हणतो की हो ताई, एकदम योग्य बोलते, आणि मामीला कुठलाही शब्द आपल्याला बोलायला नको. तेव्हा गुंजा म्हणते की या सुटाबुटावाल्याला माझ्यासारखं काम नाही जमणार, म्हणून गुंजा ही जोराने ओरडत त्याला पुन्हा घराबाहेर काढायला लागते. तर कविता म्हणते की गुंजा, काय हे लहान मुलासारखे करतेस, आणि गुंजाला शांत राहण्यासाठी सांगते. गुंजा मात्र काही ऐकत नसते. तर विजय म्हणते की आता आपण लगेच निर्णय घेऊ. तेव्हा ती चमनला म्हणते की तू आमच्यासाठी सर्वांसाठी चहा ठेव, मग लगेच तुझी ही, आणि मग ठरव तुला ठेवायचे की नाही कामावर. तेव्हा
चमन हा किचनमध्ये का चहा बनवण्यासाठी जातो, तर गुंजा म्हणते की हा आतमध्ये, तर मी बाहेर जाणार का? कबीर म्हणतो की गुंजा तू शांत हो. गुंजा मनात म्हणते की नक्की मला घराबाहेर काढण्यासाठी यांचा काहीतरी प्लॅन असेल. तर चमन हा किचनमध्ये येतो आणि चहा बनवत असतो. तर गुंजा येते आणि त्याच्या हातातील ती चाळणी आणि कापड घेऊन म्हणते की हे सर्व माझं आहे, तू बाहेर जा. तेव्हा चमन म्हणत असतो की आता हे सर्वजण जेव्हा चहा पितील ना, तेव्हा तुला सर्वजण घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगतील. गुंजा चमनला म्हणते की घरातील कोणीच तुझा हा चहा घेणार नाही, कारण घरातील सर्वांना गवती चहा घेण्याची सवय आहे आणि तुला माहीतच नाही की गवती चहा कुठे आहे तो. म्हणून गुंजा खुश होते. चमन म्हणतो की मी वेडा नाही, मला माहिती आहे की गवती चहा कुठे असतो. गुंजा त्याचं नक्कल करत म्हणत असते की जा बागेमध्ये आहे आणि थोडासा तोडून सुद्धा घेऊन ये आणि चारून सुद्धा घेऊन ये. तर चमन लगेच हा बागेमध्ये गवती चहा आणण्यासाठी जातो. तर गुंजा लगेच त्या चहामध्ये भरपूर अशी साखर टाकते आणि चमन तुझा हा चहा कोणीच घेणार नाही, कारण तो चहा इतका गोड होणार, मग तुला या घरामध्ये कोणीच ठेवून घेणार नाही. मी सुद्धा बघते तू या घरामध्ये कसा टिकतो तो. नंतर इकडे मायाची मैत्रीण घरी आलेली असते आणि सर्वेश येतो. तेव्हा माया म्हणते की अरे सर्वेश एक मिनिट, आणि तुझ्या मुलीने जो काही नशिबाचा जुगार करून ठेवलाय ना, यांच्या नंबर्समुळे काही त्यात फेरबदल होतो की नाही ते शोधते मी. सर्वेश म्हणतो की म्हणजे मृण्मयीच्या लग्नाबद्दल तू बोलतेस का? तेव्हा माया म्हणते की हो, आणि काल कबीर मोठ्या डेअरिंगमध्ये येथे बोलून गेला की, आणि कबीरचे बोलणे मी सर्व मान्य केले आणि त्यावर निर्णय सुद्धा घेतला. त्यामुळे आता मी जी लग्नाची तारीख देईल ना, तीच त्यांनी मान्य करायची. सर्वेश म्हणतो की माया कसे आहे, लग्नाची तारीख ही द्यायची नसते, ती ठरवायची असते दोन्ही कुटुंबाने मिळून. कबीर जे काही काल बोलून गेला ना, त्यामुळे मी लग्नाची तारीख सुद्धा काढून ठेवली. आता 1 महिन्यामध्ये म्हणजे 26 तारखेला मी कबीर आणि मृण्मयीचे लग्न हे ठरवले आणि त्या तारखेला ते लग्न होणार म्हणजे होणारच. तर मृण्मयीची ही जी काही तारीख काढण्यासाठी आलेली असते, ती बाई म्हणत असते की या दिवशी जर ह्या दोघांचे लग्न झाले तरच ते सुखात राहू शकतील. तर सर्वेश म्हणत असतो की ही तारीख जर त्या घरातील लोकांना मान्य नसेल तर मग काय करायचे. माया म्हणत असते की आता माझा निर्णय झालेला आहे, त्यामुळे तू त्यांना कळव की लग्नाची तारीख ही ठरलेली आहे. तर सर्वेश आणखीनच चिडतो. 20 वर्षापासून माया तू हेच करते, तुझ्या मनाला येईन तसेच वागते आणि आज तेच केले तू. आणि जाताना सर्वेश म्हणतो की बाहेरच्या लोकांसमोर मला आपल्या नात्याचे असे ढिंडोडे नाही काढायचे, म्हणून तो रागाने आतमध्ये निघून जातो. तेव्हा माया खूप खुश होत असते आणि कबीरला मेसेज करून तारीख ठरवल्याचे सांगते आणि कबीर स्वतःला खूप गर्विष्ठ समजत होता ना, मग आता बघ तारीख. त्यानंतर इकडे चमन हा चहा बनवून सर्वांना चहा घेण्यासाठी देतो. रेशीम म्हणते की खरंच चहाचा वास किती छान येतो. गुंजा म्हणत असते की हा चहाचा वास नाही, मी जो गवती चहा लावला आहे ना त्याचा वास आहे. तर लगेच चमन म्हणत असतो की मी जेव्हा बच्चनच्या घरी चहा करत होतो तेव्हा माझा हात धुवून सर्वजण हे पाणी पित होते. कविता म्हणते की काय, अरे तू बच्चन साहेबांच्या घरी कामाला होता का? तर चमन म्हणतो की मी मोठ्या मोठ्या हिरोईनच्या इथे कामाला सुद्धा होतो. तेव्हा अशोक दादा चहा घ्यायला लागतो. तेव्हा कबीर म्हणतो की बाबा काल तुम्ही अगोदरच 2 वाट्या खीर खाल्ली आणि आता हा गोड चहा घेता. तर चमन म्हणत असतो की नाही, माझा चहा खूप कमी साखरेचा असतो. गुंजाला मात्र तिने त्यामध्ये साखर किती घातले हे सर्व आठवतात. सर्वजण चहा पिणार म्हणून चमन म्हणतो की मी जरा आतमध्ये जाऊन येतो. तेव्हा काका म्हणतात की अरे स्वतःचा चहा कसा बनला याचं कौतुक तर ऐकून जा. तेव्हा चमन खुश होऊन म्हणतो की शेफ कधीही स्वतःचे कौतुक ऐकायला थांबत नसतो. तेव्हा चमन आतमध्ये निघून जातो. गुंजाला मात्र खूप टेन्शन येते आणि आता बाबा जर हा चहा पिले आणि त्यांच्या तब्येतीचं काय होईल म्हणून तिला खूप अशी धडधडी भरते. तेव्हा मधू म्हणत असते की आओ चहा गरम आहे, जरा गार झाल्यानंतर पिया. म्हणून अशोकदादा ते चहा घ्यायला लागतात. तर गुंजा धावतच येते आणि त्यांच्या हातातील कप ही बाजूला फेकून देते. तेव्हा कबीर हा गुंजावर ओरडतो आणि रेशीम ही गुंजावर हात उगारते. कबीर म्हणतो की ताई मारायचे नाही. रेशीम म्हणते की आपल्या डोळ्यादेखत तिने काय केले हे आपल्याला माहीत आहे ना. तर लगेच मधुश्री म्हणते की ती गुलाम नाही आपली, म्हणून लगेच तिला मारायचे. सर्वजण गुंजावर खूप ओरडू लागतात. तर काकू म्हणते की तो चमन घरी आला म्हणून त्याच्यावर ही जळत असेल, म्हणूनच असे वागते. गुंजा म्हणते की हो मी आहे त्या चमनवर जळते आणि त्याचा चहा बिघडण्यासाठी मी त्या चहामध्ये आणखीन खंडीभर साखर घातली. तर ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो.
हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुंजावर सर्व ओरडल्याने गुंजा घर सोडून जायला निघते. कबीर म्हणत असतो की गुंजा थांब. गुंजा म्हणते की कोणत्या अधिकाराने तुम्ही मला इथे थांबवतात. तेव्हा गुंजाही जायला निघते तर लगेच गुंजाही त्या खड्ड्यात पडणार तर कबीर लगेच तिला सावरतो. तेव्हा कबीरच्या हाताला लागलेले असते. तेव्हा गुंजा आपली ओढणी फाडते आणि त्याच्या हाताला ती ओढणी बांधते. तर कबीर आणि गुंजा यांनी एकमेकांच्या हाताला ती ओढणीने बांधले गेलेले असते. तेव्हा गुंजा मनात म्हणत असते की आता साहेबा तुमच्या आयुष्यातील जागा मला माझी शोधली, मग मी येथेच थांबणार. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.